स्वामी की जय। आज श्रीकृष्ण मंदिर पिंपळगाव कोलते या ठिकाणी हे ब्रह्मविद्या निरूपण शास्त्र हा कार्यक्रम सुरू आहे। आजचा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचं हे प्रथम सत्र। या कार्यक्रमाचे जे आपले मुख्य प्रवाचक आहे परमपूज्य परममहंत श्री भाईदेव मुनी बाबाजी, त्यानंतरून या कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम पत्रिकेतून जेव्हा जाहीर झाला, ज्या साधू संतांना कळालं ते साधू संत तपस्विनी पण या ठिकाणी उपस्थित आहे। त्यानंतर आपण सर्व नामधारक वासनिक बंधू भगिनींनो, आपण आपल्या संसारातून वेळ देऊन आपण देवधर्म करत असतो आणि हे देवधर्म करत असताना जर आपल्याला ज्ञान समजलं किंवा आपण ज्ञान समजून घेतलं तर आपला बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो। पण नेमकं आपली गल्लत कुठेतरी होते आणि आपल्याला आपण दृष्टपर किंवा अदृष्टपर आपण जे काही करतोय, कामं करत असेल किंवा अध्यात्मात त्याला कर्म म्हटलं जातं, तर याची आपल्याला सांगड घालता येत नाही किंवा आपल्याला त्याच्याविषयी परिपूर्ण माहिती होत नाही आणि माहिती न झाल्यामुळे आपण त्याच्यापासून दूर राहतो आणि दूर राहिल्यामुळे आपल्याला जे परिपूर्ण ज्ञान भेटायला पाहिजे, समज व्हायला पाहिजे, तर ते न भेटल्यामुळे आपल्या जीवनामध्ये कितीतरी वर्ष बदल होत नाही, परिवर्तन होत नाही। पण असे काही लोक इतके भाग्यवान असतात की त्यांना पहिल्यापासून तसं घरातूनच वातावरण भेटतं, घरातूनच आध्यात्मिक ज्ञानाची माहिती भेटते, घरातून त्यांना तशा लोकांची संगत भेटते आणि कमी वेळात त्यांना भरपूर ज्ञान प्राप्त होतं आणि ते ज्ञानामुळे आपलं जीवन प्रवास व्यवस्थित करू शकतात। पण जीवनामध्ये कोणताही क्षण महत्त्वाचा असतो। आपल्याला किती वर्ष काय भेटलं नाही याचा आपण विचार करायचा नाही, पण जेव्हा भेटलं तेव्हा ते महत्त्वाचं राहतं आणि ते भेटल्यानंतरून आपण आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असतं। आमच्या जीवनात असंच झालं। माझ्या घरामध्ये कुठलाही अध्यात्माचा वारस नाही। प्रत्येकजण उठायचं, कामं करायचे, पैसे मिळवायचे आणि प्रगती करायची, एवढंच जीवन माहिती होतं। आणि असं जीवन जगत असताना संसारात असतो, संसार करत असताना संसारात अशी कुठली गोष्ट नाही का आपण किती कमवा आपण तिथे समाधानी होऊ, आपलं मन शांत होईल किंवा आपल्याला स्वस्थता वाटेल का आता आपल्याकडे सगळं आहे, आता आपल्याला काही नको, असं कधीच होत नाही। की एक गोष्ट आली तर परत पुढची गोष्ट मिळवण्यासाठी परत धावपळ करावं लागते, ते मिळालं की परत पुढची गोष्ट मिळवण्यासाठी धावपळ करावं लागते, असं आपण करत असतो। आणि त्यामुळे संसारामध्ये जी स्थिरता आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे ती मालच काय किंवा कोणालाच ती प्राप्त होऊ शकत नाही। कारण जेव्हा आपण अध्यात्मातून तत्त्वज्ञानातून त्या गोष्टी समजून घेऊ तेव्हा आपल्याला लक्षात येते की अरे ज्या गोष्टी कधीही थांबणाऱ्या नाही आहे किंवा त्या परिपूर्ण होणार नाही आहे अशा गोष्टींच्या मागे आपण धावतोय आणि त्यामुळे आपल्याला ती गोष्ट कधी पूर्ण होत नाही। तर मी माझं भाग्य समजतो की मला 15 वर्षापूर्वी परमपूज्य भाईदेव मुनींचं सोबत भेटली, त्यांच्याकडून धार्मिक गोष्टी भरपूर मला शिकायला भेटल्या आणि मी या अध्यात्मामुळं त्यांच्या संगतीमुळं परत आपल्या परमेश्वराचं मला उपदेश भेटला, त्यामुळे माझ्या जीवनात मला खूप काही वैचारिक प्रगती करता आली। आणि आमचे बाबा सांगत असतात की जीवनामध्ये आपण समाजात राहतो, समाजामध्ये चमत्कार आपण म्हणत राहतो, आपण चमत्कार वेगळ्या गोष्टीला म्हणतो। आपण समजतो की एखाद्याने काहीतरी जादू करून दाखवली किंवा एखादा आत्ताच सकाळी आमचे अनिल दादा म्हणत होते काय चमत्कार आहे, तिकडचा माणूस इकडं मोबाईलवर दिसतो आणि काय लगेच आपण त्याच्याशी बोलतो, संवाद साधतो, आपण या विज्ञानाला चमत्कार म्हणत असतो। पण बाबांनी आम्हाला सांगितलं आहे चमत्कार म्हणजे माणसामध्ये होणारा बदल। कारण हा जीव असा आहे, हा कोणत्याही गोष्टीने बदलत नाही, हा आईचं ऐकत नाही, हा वडिलांचं ऐकत नाही, हा भावाचं ऐकत नाही, हा समाजाचं ऐकत नाही, पण त्याच्या जीवनात जर कधी अध्यात्माची संगत भेटली, देवाची संगत भेटली तर त्याच्या जीवनामध्ये न ऐकणारा माणूससुद्धा इतका बदलतो की तो कोणापाशी नतमस्तक होत नाही, तो देवापाशी नतमस्तक होतो, तो कोणाचं ऐकत नाही, तो देवाच्या आज्ञांचं पालन करायला लागतो। तर आज मी आपल्यासमोर एक विषय घेणार आहे आणि तो विषय घेऊन मी आपल्याला थोडंसं मला बी जे समजलं आहे ते मी आपल्यासमोर प्रकट करण्याचा प्रयत्न करणार आहे। मला खूप काही समजलं असं नाही आहे, मला जे समजलं आहे मी की आत्मिक जो विचार करतो तोच विचार मी तुमच्यासमोर मांडणार आहे। आणि बाबांची तळमळ असते की तुम्ही उठावं, बोलावं, तुम्हाला पण समाजात जायचं आहे तर तुम्ही तुमचं तर आत्महित करा, पण जर तुम्ही फक्त उठले आणि समाजात गेले किंवा स्वतःचं ज्ञान करून घेतलं आणि फक्त स्वतःचंच जर
जीवनाचं हित करत राहिले, आजूबाजूच्यांचा विचार नाही केला, तर त्याला समजलं असं म्हणत नाही. स्वतः करणं, आपला लाभ करून घेणं, आपल्यासोबत जे येतील, आपल्या संगतीत ते येतील त्यांचासुद्धा आपण उपयोगात जाणं, त्यांनासुद्धा धर्माचं तत्त्वज्ञानाचं मार्गदर्शन करून त्यांना पण बदलवणं, हे खरं आपलं जीवन आहे. नाहीतर मग आपण संकोचित झालो. आपल्याकडे खूप ज्ञान आहे, आपण जर ते कोणाला दिलं नाही, कोणाला सांगितलं नाही, किंवा कोणी चुकलेलं आहे त्याला व्यवस्थित रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला नाही, तर आपलं जीवन आता हे बाबा आहे, साधू झाले, समाजासाठी त्यांनी वेळ देत आहे, त्यातून जे काही बदलणार त्याच्यातून त्यांना जे भेटणार आहे ते खूप मोठं असणार आहे. आणि तेच जर आपण नाही केलं तर आपल्याकडे एवढं असून काय उपयोग आहे. आणि दूध असतं बघा, त्या दुधाची जर आपण मिसळण घुसळण केली नाही, ते एका ठिकाणी ठेवलं तर ते खराब होत असतं. तसं हे ज्ञान आहे, हे आपण दिलं घेतलं, आपण घेत राहिलं किंवा आपण दुसऱ्याला देत राहिलं तर ते उजळत राहतं, ते पुढं जात राहतं. अशी आम्हाला शिकवण आहे. म्हणून त्यांच्या प्रेरणेने आम्ही तुमच्यासमोर येत असतो, बोलत असतो. आम्ही काही खूप आचारवंत आहो किंवा खूप लगेच आता आचरण करत आहे असं काही नाही. आम्ही पण तुमच्याच प्रवासातले एक प्रवासी आहे. आम्हाला पण देव कळाला आहे आणि आमचं बी प्रवास अध्यात्माकडून आता साधू होण्याकडे, आचरण करण्याकडे, देव मिळवण्याकडे आमची वाटचाल आहे. त्या प्रेरणेने आम्ही हे सर्व मंडळ आमचं काम करत असतं. माझ्यासारखे कितीतरी युवकांना बाबांनी तयार केलेले आहे. हे मी एक डेमो आहे. माझ्यासारखे कितीतरी युवक आणि प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी तयार केले, त्यांच्या कुटुंबात केले, नात्यात केले, मैत्रीत केले, समाजात केले. तर ही प्रेरणा आहे. आपल्यासमोर एखादा आदर्श असेल तर आपण त्याच्याकडून काहीतरी घेऊ शकतो. आता आपण जर पूर्वज जे आहे आपले त्यांच्यापर्यंत जायचं म्हणजे परमपूजनीय आचार्य असतील, परमपूजनीय माईमभट्ट असतील किंवा जे तपस्विनी औसा असतील, बाईसा असतील, यांना आपण पाहिलेलं नाही किंवा ते आज त्यांचा इतिहास म्हणजे त्यांनी इतिहासात केलेल्या गोष्टी आज शास्त्रात आलेल्या आहे, लिहाचरित्रात आलेल्या आहे, सूत्रपाठात आलेल्या आहे. पण ते समोर नाही ना. ज्या गोष्टीचा आपण जेव्हा समोर बघत असतो ना त्या गोष्टीचा आपल्याला जास्त लाभ होत असतो. आज आपल्या समोर प्रॅक्टिकली एखाद्या साधूनी एखादं वचन पाळताना आपल्याला दिसलं ना तर आपल्याला खूप त्याचं सुख वाटतं आणि त्या सुखामुळं आपल्याला प्रेरणा पण भेटत असते की अरे आपण सुद्धा यांच्यासारखं व्हावं. मी काल एक दादांशी बोलत होतो आणि ते माझ्याशी संवाद साधत होते. इकडे बसलेले होते, त्याच्यातलेच एक सत्संगात आलेले होते. मला त्यांचं नाव नाही माहिती. मी त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी मला सांगितलं, दादा मला उपदेश घ्यायचा होता पण मी घाबरत होतो. पण आमच्या इथे मंदिरात असे कार्यक्रम होत होते, त्याच्यातून मला वाटलं की उपदेश घ्यावा. मग मी मनाला खूप पक्कं केलं म्हणे आणि मी उपदेश घेतला. पण उपदेश घेतल्यापासून एक नियम मी खूप काटेकोर पाळला म्हणे, मी रस्त्याने कोणाचं काही पडलेलं असेल ना तर उचलून घेत नाही म्हणे. मला खूप आनंद वाटला, कारण देवाचं एक सूत्र आहे, पडला कवडा आत करून न घ्यावा. जे रस्त्यावर पडलेला 1 रुपया किंवा एखादी वस्तू ती आपण कोणाची असू उचलू नये. आज तो व्यक्ती साधा एक नामधारक आहे आणि तो व्यक्ती ती एक वचन देवाचं पाळतोय. मला खूप त्या माणसाविषयी आदर वाटला की समाजामध्ये राहत असताना देवाचं एक वचन जरी पाळणारा भेटला ना त्याची किंमत खूप मोठी आहे. तुम्हाला सांगतो, जे आपल्या धर्मातलेच काही लोक आहे खूप नावाजलेले, ते स्वतःला खूप नावाजलेले म्हणत होते आणि त्यांनी डायरेक्ट स्टेजवरती असं जाहीर केलं की एक वचन पाळणारा कोणीतरी साधू आम्हाला दाखवा, आम्ही त्याला एक वचन पाळलं तर 1 लाख रुपये देऊ. पण आमच्याकडे जर ते आले असते तर आम्ही त्यांना कितीतरी वचनं पाळणारे साधू दाखवले असते, कारण आपल्याकडे ती दृष्टी पाहिजे. आमच्याकडे ती दृष्टी आहे. आम्हाला कितीतरी असे साधू संत, कितीतरी नामधारक वासनिक उपदेशी आज आमच्या संपर्कात आहे की ते देवाचे सांगितलेले वचनं पाळत आहे. कुणी 1 वचन पाळत असेल, कुणी 10 पाळत असेल, कुणी 50 पाळत असेल, पण ते आमच्या संगतीत आहे, आम्हाला ते दिसतात. त्याच्यासाठी आपली पण नजर तशी पाहिजे ना. आपली नजर तशी नसेल तर आपल्याला जे एक उदाहरण आहे की ज्याला जो वाईट असतो त्याला सगळं जगच वाईट वाटतं. ते बाबांनी एक गोष्ट आम्हाला नेहमी सांगत असतात. एक गाव असतं आणि त्या गावामध्ये एक कानफाड्या नावाचा एक व्यक्ती असतो. आता त्याचा कान फाटलेला असल्यामुळे ना तो गावात जातो आणि गावात गेल्यानंतर त्याला सगळे कानफाड्या चिडवतात. तो इतका वैतागतो, त्याला कंटाळा येतो स्वतःच्या जीवनाचा, काय आयला लोकांमध्ये गेलं का सगळे लोक मला कानफाड्या म्हणत राहत आहे. मग तोच ठरवतो काय आयला आता आपलं नाही लोकात जाणं नको, त्याच्याऐवजी काहीतरी जीवाचं बरं वाईट करून टाकू. पण ते रस्त्याने निघतो, त्याला एक साधू भेटतो. त्या साधूला तो सांगतो का बाबा मला असा त्रास आहे, मी आता असं जीवाचं बरं वाईट करून घेतो. ते साधू म्हणे एक तुला उपाय देतो, एवढा उपाय तू कर आणि त्याच्यानंतर जर तुला त्रास झाला तर तुला काय करायचं ते कर म्हणे. मग बाबांनी सांगितलं उद्या सकाळी तू 7 वाजता माझ्याकडे ये. मग तो बाबांकडे सकाळी 7ला बरोबर पोचला आणि त्याला आनंद झाला की आपल्याला काहीतरी उपाय भेटणार आहे. बाबांनी त्याला सांगितलं की मी आता तुला एक पाण्याचं
एक पातेलं दिलं आणि त्या पातेलं एकदम पूर्ण काठोकाठ भरून दिलं पाण्याने आणि सांगितलं की पूर्ण गावाला हे पाणी नाही चक्कर मारून तू ये. आणि मग त्याने ते पातेलं घेतलं आणि त्या बाबांनी नियम सांगितला, जर एक थेंबही पाणी खाली पडलं तर तुला आम्ही उपाय सांगणार नाही. आणि मग तो गेला आणि तो गेल्यानंतर तो पूर्ण गावाला चक्कर मारला आणि आल्यानंतर त्याला विचारलं मग बाबांनी, त्यांनी ते काम केलं. आणि मग तो बाबाला विचारायला लागला की बाबा तो उपाय तुम्ही सांगणार ते सांगा. म्हणे आज तुला कोणी चिडवलं का? म्हणे आज माझं कोणाकडे लक्षच नाही गेलं, मी तुम्ही सांगितलेल्या कामात इतकं व्यस्त होतो का कोण काय करत होतं, कोण काय बोलत होतं, कोण कसं वागत होतं याच्याकडे मी अजिबात बघितलं नाही. माझं पूर्ण लक्ष माझ्यावर होतं, या कामावरती होतं. आणि मग त्याला बाबांनी सांगितलं की अरे हाच उपाय. समाजात अनेक ठिकाणी असे लोक तुम्हाला त्रास देणारे, बोलणारे, वाईट म्हणणारे किंवा वाईट मार्गाला लावणारे हे आपल्या आजूबाजूला सगळं असतं. पण आपल्या लक्ष, आपली नजर कुठं असली पाहिजे? जेव्हा आपल्या ध्येयावरती नजर असेल ना, तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचं काही वाटणार नाही. तर ह्या आध्यात्मिक अभ्यास करत असताना मी चिंतन केलं. एक कर्म हा विषय माझ्यासमोर आला आणि मी त्या कर्मावरती चिंतन करत असताना मी विचार केला की पूर्वी जेव्हा मी उपदेशी नव्हतो किंवा माझी धार्मिकतेमध्ये कुठलाही प्रवास नव्हता, त्यावेळेस मी काम करायचो आणि आपण सर्व काम करत असतो. आज सांसारिक माणसं सकाळी उठल्यानंतरून आपण जे काय दात घसत असेल, अंघोळ करत असेल, आपण त्याला कामच म्हणतो. किंवा शेतात जो शेतकरी असेल तो शेतात जातो, शेतीत काम करतो, आपण त्याला काम म्हणतो. शिक्षक असेल तो शाळेत जाऊन शिकवतो, आपण त्याला काम करणं म्हणतो. तो काम करतोय. कामाचे दोन प्रकार आहे बरं का, तो काम आणि हा काम वेगळं. हे काम आपलं म्हणजे जे कर्म करतो त्याला मी काम म्हणतोय. आपण काम धंदे करत असतो. विद्यार्थी जातो, शाळेत जातो, त्याच्यासाठी ते सुद्धा काम आहे. त्याच्यानंतरून कोणी आमदार असतील, खासदार असतील, ते समाजासाठी काम करत असतात. असं प्रत्येकजण काम करत असतो. आणि हे काम करत असताना आपण फक्त एकच गोष्टीचा विचार करतो, मी सकाळी उठलो आणि सकाळी मी हे असं काम केलं. तर हे आपण काम करतो आणि त्या कामातून आपण प्रत्येकजण विचार करतो की आज माझा काय फायदा झाला. शेतकरी जातो, शेतात काम करतो, 4 महिन्यानंतर त्याला जर त्याने बाजरी पेरली असेल तर 20-25 पोते होता, हा त्याला लाभ झालेला असतो. त्यानंतरून शेतकऱ्याच्या नंतरून दुसरं शिक्षक असतो. शिक्षक जातो, शिक्षक आपलं महिनाभर विद्यार्थ्यांना शिकवतो आणि तो त्याचा पगार घेत असतो. त्यानंतरून एखादा बिझनेसमॅन असेल, तो आपल्या बिझनेसवरती जातो, त्याला बिझनेसमधून लाखो रुपये त्याला महिन्याला फायदा होत असतो. आणि हे जेव्हा ही सिस्टम चालू राहते, त्याचा अध्यात्माशी कुठलाही टच नाही, त्याला धार्मिकतेविषयी काही माहिती नाही आहे. पण जेव्हा त्यातला एखादा व्यक्ती, जो शेतकरी असेल, जो शिक्षक असेल, म्हणजे आपल्या सगळ्यातला, आता आपण सगळे धरू, बाबा लोकांना सोडून आपण जे काही गृहस्थ धर्मात आहे, आज आपण प्रत्येकजण काही ना काही कामधंदे करतो. कर्माने आपल्याला जे काही प्राप्त झालेलं आहे, कोणी डॉक्टर असेल, कोणी वकील असेल, कोणी शेतकरी असेल, कोणी शिक्षक असेल, आणि ते काम करत असतो, आपण ते कर्म करत असतो. पण जेव्हा अध्यात्माशी आपली अटॅचमेंट होती, कुठल्याही, मग मी म्हणत नाही की महानुभाव संप्रदाय, कुठलाही संप्रदाय असो, वारकरी संप्रदाय असेल, मुस्लिम संप्रदाय असेल, जैन असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल, कुठल्याही संप्रदायामध्ये जेव्हा तुम्ही जाल आणि धार्मिकतेचं थोडंसं तुम्ही अभ्यासाला लागाल, तर त्याच्यात आपण गेल्यानंतरून आपल्याला कर्म सांगितल्या जातात की बुवा तुम्ही जे काम करता याला कर्म म्हटलं जातं. या अगोदर आपल्याला माहिती नव्हतं की आपण जे काम करतो त्याला कर्म म्हटलं जातं. पण जेव्हा तुम्ही अध्यात्मात जातात आणि धार्मिकता समजून घ्यायला लागतात, तेव्हा त्याच्यात तुम्हाला कळतं की आपण जे काम करतो त्याला कर्म म्हणतात. पण सगळ्यात महत्त्वाचं श्रीमद भगवद्गीता, आणि ह्या गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाला कर्मयोग सांगितलेला आहे. आता माझं तर बाकीच्या संप्रदायाचा अभ्यास नाही आहे, पण मी गीतेचा अभ्यास केलेला आहे, मी सूत्रपाठाचा अभ्यास केलेला आहे. त्या गीतेच्या अभ्यासातून जेव्हा मी तिथे गेलो आणि गीतेचे काही 1-2 सत्संग मी ऐकले, त्यावेळेस त्याच्यात कर्मयोग सांगितला, कर्म कशाला म्हणावं, कर्माचे प्रकार सांगितले, कर्म, अकर्म, विकर्म. मग अर्जुनाला सुद्धा श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवांना सांगितलं की तू आता हे युद्धच्या रणांगणावर तू उभा आहे आणि आता यांच्याशी युद्ध करणं तुझं परम कर्तव्य आहे. अर्जुन देवाला वाटलं की अरे आता हे मी काय युद्धाचं कर्म करणार आहे, ह्या कर्माने समोरच्यांना मी मारणार आहे, मला काय फळ भेटणार आहे, राज्य भेटणार आहे. त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की हे राज्य, यांना मारून राज्य मिळवण्यापेक्षा आपण हे नको आपल्याला हे. आणि त्यांनी तो हातातला गांडीव धनुष्य खाली टाकून दिला आणि देवाला म्हटले की मला नको आहे, मला हे करायचंच नाही, युद्धच करायचं नाही. का करायचं नाही? मी हे युद्धाचं कर्म केलं किंवा हे युद्ध करण्याचं मी काम केलं तर मला काय भेटणार आहे? हे राज्य भेटणार आहे. आणि माझ्याच आप्तस्वकीयांना, भावांना, यांना मारून
मला काय भेटणार आहे हे राज्य भेटून, ते जर त्यांना मारायचं आणि राज्य उपभोगायचं हे माझ्या बुद्धीला पटत नाही, त्यांनी सांगितलं. आणि मग त्यांनी ठरवलं की मला ते राज्य नको आहे. त्यावेळेस देवानी त्यांना तत्त्वज्ञान सांगायला सुरुवात केली. आणि श्रीमद भगवद्गीताच असा धर्मग्रंथ आहे की त्याच्यामध्ये देवानी कर्मवाद काय, कर्मातून नेमकं आपल्याला काय भेटणार आहे, काय नाही भेटणार आहे, कोणतं कर्म आपल्याला कुठं घेऊन जातं, कोणतं कर्म कुठं घेऊन जातं, हे पूर्णपणे त्याच्यात माहिती दिलेली आहे. कारण माझा तर बाकीच्या शास्त्रांचा अभ्यास नाही आहे, त्याच्यात कर्मवादाविषयी किती सांगितलं आहे मला माहिती नाही आहे, पण आपल्या तत्त्वज्ञानात किती सांगितले तेच मी आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मग अर्जुन देवाने स्पष्ट सांगितलं की तू क्षत्रिय आणि तुझं कर्म काय, युद्ध करणं आहे. जिथं जिथं अधर्म होत असेल त्या अधर्माचं रक्षण करणं हे तुझं कर्म आहे. आणि ते कर्म करत असताना तू फळाचा विचार करू नको, त्यांनी सांगितलं. तुला काय भेटणार आहे काय नाही भेटणार याचा विचार करू नको. थोडक्यात निर्हितूक कर्म कर, कुठलाही हेतू ठेवू नको, फळाचा हेतू ठेवू नको, किंवा अपयश आलं तर अपकीर्ती होईल याचा विचार करू नको, यश आलं तर राज्य भेटेल याचा विचार करू नको. आणि तू तुझं काम कर, तुझी ड्युटी आता समोर युद्ध करणं. कारण ते जे युद्ध होतं ते धर्मयुद्ध होतं आणि तिथे जे धर्मावर चालणारे लोक होते त्यांचं रक्षण करण्यासाठी ते धर्मयुद्धचं कार्य तिथं अवलंबलं होतं श्रीकृष्ण महाराजांनी. आणि मग त्यांना तिथे कर्मयोग सांगितला आणि अर्जुन देवांना ते कर्म करायला ते पार पाडलं. आता मी तुम्हाला थोडंसं पुढे नेतोय, तुम्हाला आता संसारातून काढतोय आणि तुम्हाला आता मी इथं आणतोय, श्रीकृष्ण महाराजांजवळ आणतोय. आता असं समजा की आपण अध्यात्मात आलेलो आहे आणि अध्यात्मात आल्यानंतर तुम्हाला समजलं की आता हे कर्म आहे, आपण जे करतो, आपण जे कालपर्यंत ज्याला काम म्हणत होतो, मला हा कामधंदा करायचा, मला तो कामधंदा करायचा, तो कामधंदा करायचा, हे आपण म्हणत होतो. आता तुम्ही थोडेसे धार्मिकतेत आलेले, तुम्हाला आता गीता थोडीफार तुम्ही वाचली, तुम्हाला आता कर्म काय, कर्माचे कसे फळं असतात किंवा कर्माची कशी चाल असते हे आता मी तुम्हाला अध्यात्मातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. कालपर्यंत आपल्याला माहिती नव्हतं की कर्माचे नेमकं किती प्रकार आहे. आपल्याला वाटायचं की दुसऱ्याच्या विषयी मनात विचार करतो, आपल्याला वाटतं ते काही काम नाही आहे किंवा ते काही कर्म नाही आहे. आपण ते काय मनामध्ये जे काय निगेटिव्ह किंवा जे काही चांगले वाईट विचार करतो त्याला आपल्याला माहिती नाही ते कर्म आहे. पण आता गीतेमध्ये कर्माची सुरुवात कुठून होते हे तत्त्वज्ञानातून मी तुम्हाला सांगतो. श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं की मनामध्ये विचार करणं म्हणजे हे मानसिक कर्म आहे आणि ह्या मानसिक कर्माचे सुद्धा आपल्याला लेप लागत असतात. आपण जे काही पाप पुण्य म्हणजे जे चांगले वाईट मानसिक विचार केलेले असेल त्याचे लेप लागून आपल्याला देवता त्याचं सुखदुःख भोगत असते. म्हणजे पाप पुण्यात ते जातं आणि त्याच्यानुसार आपल्याला सुखदुःख भोगावं लागतं. हे झालं मानसिक. आता तुम्हाला माहिती झालं किंवा आपण ज्या मिनिटाला धर्माशी किंवा धार्मिकतेशी जुळलो तेव्हा आपल्याला माहिती झालं की कर्माचा पहिला प्रकार आहे मानसिक कर्म. मग ते मानसिक कर्मातून सुद्धा लेप लागत असतात आणि त्याचे देवता आपल्याला सुखदुःख भोगत असते. आता त्याच्या पुढेचं जे कर्म आहे अध्यात्माने सांगितलेलं ते वाचिक कर्म आहे. आपण जेव्हा कामधंदे करतो, संसारात राहतो, अध्यात्माची आपला टच नाही आहे, तेव्हा आपण वाचेने कोणाविषयी काय बोलतो, कोणाला काय बोलतो, कोणाविषयी कसं बोलतो आपल्याला माहितीच नाही येतं कालपर्यंत की मी जे काय कोणाविषयी बोलतोय, कोणाला शिवी देत असेल, कोणाचं वाईटशी बोलत असेल, कोणाचं चाट्या कोणाची कांगाळी करत असेल, कोणाचं इकडचं तिकडं करत असेल, तर हे मी कर्म करतो हे आपल्याला माहितीच नव्हतं. पण अध्यात्मात आल्यामुळे, धार्मिकतेत आल्यामुळे आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे की मी जे काही वाचिक कर्म करतोय ह्या वाचिक कर्माचे सुद्धा लेप आपल्याला लागत असतात आणि देवता त्याचं सुद्धा आपल्याला पाप पुण्य भोगत असते. त्यानंतरून कर्माची तिसरी चाल देवाने सांगितले प्रारब्ध कर्म. प्रारब्ध म्हणजे आपण जे मनात विचार केला, माझ्या मनात आलं की मी गाडी खरेदी करावी, हा मनात आलेला विचार आहे. त्यानंतर मी माझ्या मित्राला सांगितलं की मी गाडी विकत घेणार आहे, मला ही गाडी विकत घ्यायची आहे आणि मी 8 दिवसांनी प्रत्यक्ष गेलो आणि गाडी विकत घेतली. हे झालं प्रत्यक्ष कर्म. आणि हे जे प्रत्यक्ष कर्म करतो याचे सुद्धा आपल्याला देवतेकडे लेप लागत असतात आणि त्याचे सुद्धा आपल्याला पाप पुण्य आपल्याला भोगावं लागतं. मग आता आपल्याला तत्त्वज्ञानातून माहिती झालं, कर्माची चाल कळाली, मानसिक कर्म कसे, मानसिक कर्म कसे भोगावं लागतात, वाचिक कर्म कसे, वाचिक कर्म कसे भोगावं लागतात, त्यानंतर प्रारब्ध कर्म आहे, प्रारब्ध कर्म आपल्याला कसे भोगावं लागतात हे आपल्याला कळलं आहे. पण आता तुम्हाला आपल्या ब्रह्मविद्याशास्त्रात यावं लागेल. कारण तुम्हाला हे जे कर्म कळालं आहे आणि हे कर्माची चाल तुम्ही किती म्हटलं ना मी थांबवतो, आपण थांबू शकत नाही. मनात येणाऱ्या विचारांना आपण थांबू शकत नाही. ते किती नाही म्हटलं तरी ते होतच राहणार आहे, त्याला थांबवण्याचा काही मार्ग नाही. वाचिक कर्मावर आपण थोडंसं कंट्रोल ठेवू शकतो, थोडा वेळ आपण त्या कर्माला आपण थोडं थांबू शकतो. बोलायचं आपण एखाद्याविषयी बोलायचं आहे,
पण आपण वातावरण वेळ प्रसंग पाहतो आणि एखाद्या वेळेस आपण ते न बोलता थांबू शकतो किंवा प्रारब्ध कर्म जे प्रत्यक्ष करायचे ते कर्म थांबू शकतो. पण आपल्या जेव्हा ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये तुम्ही जाल तेव्हा पूजनीय माईम भट्टांविषयी तुम्ही जेव्हा तत्त्वज्ञान समजून घ्याल की हे पूजनीय माईम भट्ट यांच्या डोक्यात सुद्धा कर्मच वाद घुसलेला होता. कारण ते जेव्हा अध्यात्मात, आता आपलं ठीक आहे आपण सगळे सांसारिक लोक आहे, आपण ब्राह्मण वर्गात मोडत नाही, ते त्यावेळेस ब्राह्मण वर्गात मोडत होते आणि त्यावेळेस ब्राह्मण आहे ना आपल्यासारखे सांसारिक कर्म नव्हते करत. शेती करणं असेल, व्यवसाय करणं असेल, हे कर्म त्यांचे नव्हते. त्यांचे कर्म, ब्राह्मणाचे कर्म कोणते असतात? यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिगण, म्हणजे स्वतः यज्ञ करणं किंवा कोणाकडून तरी यज्ञ करून घेणं, आपण स्वतः अभ्यास करणं किंवा दुसऱ्याचा अभ्यास घेणं, त्यानंतरून आपण स्वतः दान करणं किंवा दुसऱ्याला दानाला प्रवृत्त करणं, दुसऱ्याकडून दान करून घेणं, हे त्यांचे कर्म आहे. आणि ते त्यांच्या डोक्यात होतं की हे मी कर्म करतो, म्हणजे प्रत्येक ब्राह्मण असे कर्म करतो. आणि त्यांच्या डोक्यात पण हे होतं की मी हे कर्म करतो. आणि जेव्हा स्वामींची त्यांची भेट झाली तेव्हा स्वामींनी त्यांना एकच प्रश्न विचारला की आत्यंतिक जन्ममृत्यूचा छेद कशाने होईल तुमचा? तुम्ही जे आहे जन्ममृत्यूच्या रोगात अडकलेले आहे, हे जन्ममृत्यूच्या रोगातून तुम्ही कसे सुटणार आहे? आता मला तुम्हाला परत तुमच्याकडे आणायचं आहे, तुम्हाला परत विचार करावा लागणार आहे. थोडा वेळ आपले फोन जर स्विच ऑफ किंवा सायलेंटवर ठेवले तर बरं होईल, म्हणजे आपलं डिस्टर्ब होणार नाही. फोन ज्यांचे आहे त्यांनी सायलेंट करा. तर आपल्या डोक्यात आज जेव्हा पूजनीय माईम भट्ट जे कर्म करत होते त्या कर्मातून त्यांना वाटलं की आम्ही मुक्त होऊ. आणि जर आपल्याला समोर समजा आपली देवाची भेट झाली असती आणि देवाने आपल्याला प्रश्न विचारला असता की तुम्हाला मुक्ती कशातून होणार आहे, त्यावेळेस आपण कोणतं कर्म सांगितलं असतं? आपण जे काही कर्म करतो त्या कर्मातून मुक्ती होणार आहे असं आपण सांगितलं असतं. कारण जेव्हा आम्ही समाजात बाबांसोबत सत्संग घ्यायला गेलो, आम्ही कितीतरी सुशिक्षित लोकांना भेटलो आणि त्यांना धार्मिक मार्गदर्शन केलं, तर त्यांना जेव्हा विचारलं की एक शिक्षक आहे समजा आणि त्या शिक्षकाला सांगितलं की तुम्ही धार्मिकता करा, तुम्हाला मुक्ती भेटेल, तुम्हाला मोक्ष भेटेल, असं होईल तसं होईल, हे फळ भेटेल ते फळ भेटेल, तर त्या शिक्षकांनी सांगितलं की अहो मला धार्मिकता करायची काय गरज आहे? मी सकाळी उठतो 7 वाजेपासून रात्री 6 वाजेपर्यंत शाळेत जातो, मुलांना जीव तोडून शिकवतो, कितीतरी मुलांना मी कोणाला डॉक्टर केलं, कोणाला वकील केलं, कोणाला इंजिनियर केलं, मी इतके चांगले कर्म करतो आणि ह्या कर्मातून मला काय एवढं काहीतरी भेटणार नाही का? मला काही पुण्य भेटेल, मला देव भेटणार नाही का? कारण अज्ञान आहे ना, अज्ञानाच्या ठिकाणी ही समज असते, अज्ञानाच्या डोक्यात तोच विचार असतो की मी किती चांगलं कर्म करतो. आमच्या संपर्कात एक बाबांचे नातेवाईक आहे, तर त्यांचं धार्मिक विचाराचे, ते एकदम शुद्ध कर्म करता, कुणाला फसवत नाही, कुणाशी खोटं बोलत नाही, कुणा चोरी करत नाही. मग त्यांना जेव्हा बाबांनी सत्संग घेतला आणि तेव्हा त्यांना सांगितलं की बा तुम्ही उपदेश घ्या, तेव्हा अहो मला उपदेश घेण्याची काय गरज? मी सकाळी उठल्यापासून कुणाचं वाईट चिंतत नाही, कुणाविषयी इकडे तिकडे चाडी चुगली कांगाळी करत नाही, कुणाला कधी वाईट बोलत नाही, कुणाचं कधी कुत्र्याला सुद्धा मी कधी दगड मारत नाही, कुणाचं मी चोरी करत नाही, खोटं बोलत नाही, काहीच पापकर्म करत नाही, मी इतका चांगला वागतो, मी याच्यातून मला देव भेटणार नाही का? जसं पूजनीय माईम भट्टांच्या डोक्यात कर्मवाद होता, देवाला त्यांनी सांगितलं की जीवानी कर्म करावा, कर्मातो अंतःकरण शुद्ध होतं, शुद्ध अंतःकरणातो ज्ञानोदय होतो आणि ज्ञानातून वैराग्य येईल, वैराग्यातून मुक्ती होईल. आपल्या डोक्यात तेच आहे. आज आपल्याला इथे बसलेलं प्रत्येकाला वाटतं अरे मी इतका चांगला वागतो, सकाळी उठतो, नामस्मरण करतो, देवपूजा करतो, आरती करतो, वेळ प्रसंगी कुटुंबाला मदत करतो, नातेवाईकाला मदत करतो, मित्राला मदत करतो, ह्या कर्मातून मला मुक्ती भेटणार नाही का? मी एवढा चांगला वागतो मग मला देव भेटणार नाही का? तर आपल्याला समजून घ्यावं लागेल की देव कधी भेटणार आहे, कोणाला भेटणार आहे. पूजनीय माईम भट्टांना देवाने सांगितलं की तुला ह्या कर्मातून देव भेटणार नाही. आणि जर ह्या कर्मातून देव भेटला असता तर मी तुम्हाला एक लीळा सांगतो. एक दिवस आचार्य श्री देवासोबत विहारणाला गेले, बाकीचे भक्तजन होते आणि तिथे गुंफा करण्याची स्वामींची प्रवृत्ती झाली आणि भक्तजन गुंफा करायला लागले. आणि ते गुंफा करत असताना विटा माती वगैरे वाहत होते आणि औसा पाठीमागून आल्या आणि त्यांनी पाहिलं आचार्यश्रींना, ते विटा माती वाहत होते. ते विटा माती वाहत असताना औसा त्यांना म्हणते, आता औसा ह्या वेदवंत होत्या, ज्ञानी नव्हत्या. वेद म्हणजे देवाची खूप आवड असणं, ती एकदम खूप जबरदस्त आवडी असणं, ज्ञान नसलं तरी चालतं, ते वेदाने तो देवाशी निगडीत असतो. तसे ह्या औसा माता वेदवंत असल्यामुळे देवाशी एकदम आवडीने असल्यामुळे त्या देवाजवळ राहत होत्या, पण ज्ञान नव्हतं. म्हणून त्या अज्ञानामुळे त्या काय म्हणतात आचार्यश्रींना, अरे इडं काय बसलं म्हणे विटा माती उचलत, घरी तुझे बायका पोरं आहे म्हणे, त्यांना काही विटा माती खाऊ घालशील का म्हणे.
आता बाजूला देव बसले ते देवाने सुद्धा हे ऐकलं. मग आचार्य म्हणतात ढोरे राखा ना ऐका, कुठं परमेश्वराचं दास्य. आता दास्य हे सुद्धा एक कर्म आहे बरं का. फक्त मी तुम्हाला आता पहिले काम आपण करत होतो त्याला कामधंदे म्हणत होतो, नंतर थोडं अध्यात्मात आलो, गीता समजून घेतली, मग त्याला आपण कर्म म्हणायला लागलो. आता त्याच कर्माची पुढची स्टेज आहे म्हणजे दास्य. म्हणजे आता स्वामींच्या ठिकाणी राहून आचार्य कामच करत होते ना, विटा माती वाहणं, ते गुंपा बांधणं म्हणजे कामच आहे ना. पण ते काय म्हटले माहिती आहे का औसा मातांना, की कुठं परमेश्वराचं दास्य आणि कुठं प्रपंचाचं दास्य. आज आपणही जे काही घरी करतोय, जे तुम्ही काही काम करताय मुलाबाळांसाठी, स्वतःसाठी, म्हणजे नातेवाईकासाठी, समाजासाठी जे काही काम करताय ते एका प्रकारचं दास्यच करताय. पूजनीय माईम भट्ट जे काही ब्राह्मणातून षडकर्म करत होते ते सुद्धा एका प्रकारचं दास्य करताय. आणि आता आचार्य देवाच्या ठिकाणी राहून जे काही काम करताय ते दास्य करताय. पण त्यांचा भाव बदललेला आहे. त्यांना देवानी तत्त्वज्ञान समजून सांगितलं, त्यांचा भाव बदलवलेला आहे आणि त्यांनी त्या कामाला, त्या कर्माला दास्य शब्द दिलेला आहे. आणि देवानी पण सांगितलं पूर्वी प्रकरणामध्ये की दास्यमोचक. आणि मग त्यांनी काय भाव केला की मी देवाजवळ राहून हे काम नाही करत आहे, मी देवाचं दास्य करतोय. म्हणून आचार्य त्या औसा मातांना म्हणतात कुठे परमेश्वराचं दास्य आणि कुठे ते बायका पोरांसाठी केलेलं काम. आपण जर आज संसारात राहून असा विचार करत असेल की मी स्मरण करतोय, मी कामधंदे करतो, घरे सांभाळतो, सगळ्या गोष्टी चांगल्या करतो, मग मला देव नाही भेटणार का. जर त्याच्याने देव भेटला असता तर आचार्य देवाच्या ठिकाणी कशाला अनुसरले असते, कशाला त्यांनी बायका पोरं सोडून इथं देवाचं दास्य केलं असतं. तर आपल्याला हे कधी भेटणार आहे तर दास्यातून भेटणार आहे. मग तुम्हाला कन्वर्ट व्हावं लागेल, बदलावं लागेल, तुम्हाला कामातून कर्मात यावं लागेल, कर्मगतीतून आता तुम्हाला दास्य भावात जावं लागेल. आणि हे कधी होणार आहे, जेव्हा तुम्ही परमेश्वराचं तत्त्वज्ञान समजून घेणार आहे. जेव्हा पूजनीय माईम भट्टांनी सांगितलं की मी कर्म करतोय, मग कर्मातून मला देव का नाही होणार, तेव्हा परमेश्वराने स्पष्ट सांगितलं हे जे पूर्वी प्रकार आहे की सृष्टीमध्ये कवने करणे मुंची जेना एके परमेश्वर मी. म्हणजे या सृष्टीमध्ये कवने करणेमध्ये तुम्ही देवतेंचा अंतर्याग आचरला, बहिर्याग आचरला किंवा भावसाधन आचरले, अनंत पुण्य नानादिक व्रत आचरले, याच्याने तुम्हाला देव होणार नाही. आणि ह्या कामाने तर अजिबात होणार नाही. आपण जे काही घरी राहून कामधंदे करतोय आणि घरात राहून जे काही धार्मिकता करतो त्याच्याने तर अजिबात होणार नाही. मग होणार कशातून. मग आचार्याने विचारलं की माईम भट्टांनी विचारलं कशाने होणार आहे. त्यावेळेस देवानी त्यांना सांगितलं की एका परमेश्वराचं दास्य मोचक आहे. म्हणजे परमेश्वर कोण आहे हे समजून घ्यावं लागेल आणि तो परमेश्वर कोण आहे हे समजला तर त्याचं दास्य तुम्हाला करावं लागेल. तिथं जाणं दास्य करणं म्हणजे कामच करणं आहे, पण भाव बदललेला लक्षात ठेवा, भाव बदललेला पाहिजे. नाहीतर आज हे साधू झालेले आणि हे म्हणत असेल की आम्ही कामच करतोय, एक जातोय इकडे जातोय तिकडे जातोय, ते ह्या मंदिरात जातो त्या मंदिरात. त्यांनी भाव केला पाहिजे आम्ही काम नाही करत आहे किंवा आम्ही कर्म नाही करत आहे, आम्ही देवाचं दास्य करतोय. आणि जेव्हा हा दास भाव येणार आहे, हा दास भाव आपल्याला उद्धारणार आहे. पुढे मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की देवाने हा दास्यच मोचक का सांगितलं. जेव्हा पूजनीय माईम भट्टांनी देवाला प्रश्न केला की देवा मला कळालं तुम्ही म्हणता ते आता माझ्या प्रत्ययाला आलं की कर्मनी मला देव भेटणार नाही, मला दास्याने देव भेटणार आहे. ते बी कोणाचं दास्य, तर तो भाव ईश्वरावर बसला पाहिजे, परमेश्वरावर बसला पाहिजे आणि त्या परमेश्वराचं दास्य मोचक. तेव्हा स्वामींनी त्यांना श्रीकृष्ण महाराजांचा अवतार सांगितला की त्यांचं तुम्ही दास्य करा. पण आचार्याने पूजनीय माईम भट्टांनी सांगितलं की ते तर आता अवतार निज धामाला गेले. मग असं करता करता 5 अवतार सांगितले आणि शेवटी स्वामींनी त्यांना स्वतःचा अवतार सांगितला की आता हे म्हणजे स्वामी श्री चक्र महाराजांचं त्यांच्या ठिकाणी तुमचा दासभाव प्रकटला पाहिजे, मी तुमचा सेवक आहे असा भाव तुमचा प्रकटला पाहिजे आणि तिथं राहून तुम्ही त्यांचे सेवादास्य केलं पाहिजे, ते तुम्हाला मोचक आहे. आणि मग आचार्यश्रींचा जो प्रसंग चालू होता, जे आचार्यश्री बोलले की इथलं दास्य आणि कुटुंबाचा दास्यामध्ये किती फरक आहे. मग औसा तिथून निघाल्या, देवाकडे गेल्या, देवाला दंडवत केला. मग देव म्हणतात की बाई तुम्ही आता त्यांना काय म्हटले की व तिकडं बायका पोरांना विटा माती खाऊ घालणार आहे का, तिथं बायका पोरं उपाशी मारताय, तू इकडं स्वामींचं दास्य करतोय. स्वामींनी त्यांना एकच प्रश्न केला औसा मातांना की हे मेल्यानंतरून देवता यांना येणार आहे, यांचं पोट फाडणार आहे, यांच्या पोटामध्ये विटा माती भरणार आहे आणि वाजत गाजत यांना नरकाला घेऊन जाणार आहे. हे मी तुम्हाला जस्ट एक उदाहरण सांगितलं. जर तुम्ही आता ब्रह्मविद्या शास्त्रात गेले, ब्रह्मविद्या शास्त्राने मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की कर्माचे किती प्रकार आहे. मानसिक कर्म आहे त्याचेसुद्धा लेप लागतात, वाचिक कर्म आहे त्याचेसुद्धा लेप लागतात आणि प्रत्यक्ष प्रारब्ध कर्म आहे त्याचेसुद्धा लेप लागतात. कितीतरी आपण पापरूप कर्म करतो आणि त्याच्याने कितीतरी आपण नरक जोडलेले. अध्यात्मात देवानी सांगितलेले अंतिकाचं नरक, त्याच्यानंतर प्रेतत्व, त्याच्यानंतर रवरव, त्याच्यानंतर जडत्व, हे सगळे नरक देवाने सांगितलेले. आणि या सगळ्या नरकातून सुटण्यासाठी परमेश्वराचं दास्य तुम्हाला करावं लागणार आहे.
तुम्ही समाजात राहून चांगलं कर्म करून त्याच्याने तुम्हाला मुक्ती भेटणार नाही. तुम्ही अध्यात्मात आले, चांगलं कर्म करायला लागले, त्याच्याने तुम्हाला मुक्ती भेटणार नाही. इतर अध्यात्मातलं सांगतो मी, इतर अध्यात्मातून. मग इथे परमेश्वर कोण आहे समजून त्यांच्या ठिकाणी जर दास्य केलं तर आपल्याला मुक्ती भेटणार आहे. फक्त भाव बदलावा लागणार आहे, तुम्हाला कन्वर्ट व्हावं लागणार आहे, तुम्हाला डोक्यातून प्रपंच काढावं लागेल, इतर धार्मिकता काढावं लागेल, इतर देवीदेवतेची भक्ती काढावं लागेल आणि परमेश्वराचं दास्यच फक्त कायमचं मुक्ती देणार आहे. कारण त्यांच्या प्राप्तीला गेल्यानंतर परत देवाने सांगितलं आहे की परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात येणं नाही. देवतेचं जर तुम्ही केलं तर देवतेचं फळ असं आहे की ते एकदा प्राप्त झालं, काळ संपला की देवता परत ती तुम्हाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात लुटून देत असते. म्हणून तो भाव तुम्ही वाढवा, तो प्रपंचातून काढा, तो इतर अध्यात्मात गेला तिथून काढा, तो तिथून काढून तुम्ही ईश्वरात लावा, कारण ईश्वराचं दास्य तुम्हाला कायमची मुक्ती देणार आहे. आता हे जेव्हा देवानी सांगितलं तेव्हा औसांच्या लक्षात आलं की अरे बरोबर आहे, स्वामी सांगताय की आमचं दास्य मोचक आहे आणि जर हे दास्य नाही केलं, उद्या ते घरी गेले आणि घरी बायका पोरांचं, नातेवाईकाचं, समाजाचं, कुटुंबाचं हे जर असे दास्य करत बसले तर हे नातेवाईक मित्र, आता आपण व्यवहाराच्या भाषेत बोलत राहतो की नातेवाईक मित्र समाज हा कुठपर्यंत असतो, स्मशानभूमीपर्यंत आहे फक्त. शेवटी आपण मेल्यानंतर फक्त स्मशानभूमीपर्यंत येतो. आपल्यावर कोणाचा किती जीव असला तरी आपल्यासोबत कोणी येतं का? मागे होती सतीची चाल होती, नवरा मेला की बायकोला त्याच्यासोबत पाठवलं जायचं, पण ती चुकीची चाल होती. त्या बाईची इच्छा थोडी असायची माझा नवरा मेला मला जायचं याच्यासोबत, त्याला बळजबरी लुटून दिलं जायचं. तर हे चुकीचं होतं. आजही किती प्रेम असलं आपल्या मुलावर असो, पत्नीवर असो, आपल्या नातेवाईकांवर असो, तो गेल्यानंतर आपण त्याच्यासोबत जात नाही. उलट आपण जेव्हा तो हयात असतो तेव्हा त्याला आपला मुलगा, त्याला दादा, हे ते त्याला नावाने हाक मारतो आणि जेव्हा त्याच्या ह्या देहातून आत्मा निघून जातो त्याला आपण नावाने सुद्धा हाक नाही मारत. आपण त्याला काय म्हणतो, ही बॉडी म्हणतो. बॉडी आली का म्हणतो, बॉडी गेली का. जे तुमच्या ह्या देहातून तुमचा ध्येय निघून गेला, तुमचा जीव निघून गेला की त्या मिनिटाला तुमचं अस्तित्व संपून जातं आणि ह्या देहाला लोक बॉडी म्हणायला लागतात. मग आपलं अस्तित्व कधी आहे, आपलं अस्तित्व आपल्याला पूर्ण टिकवायचं असेल तर आपल्याला हा कर्माचा भाव, हा कामाचा भाव, हा कर्माचा भाव आपल्याला ईश्वरदास्यापर्यंत न्यावा लागणार आहे, तरच आपल्याला मुक्ती होणार. कारण आचार्यांनी भाव बदलावला ना. आचार्य पहिले कोणते कर्म करत होते? आचार्यांविषयी तुम्हाला सगळ्यांना अभ्यास आहे की पूजनीय आचार्य पूर्वी सप्तधांडाचे होते, सप्तव्यसनाचे होते, नको ते कर्म करत होते. पण जेव्हा देव भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं, हे परमेश्वर आहे, मी जीव, हा बोध झाला. त्यांनी ते सगळं सोडलं ना. सगळं सोडलं की नाही? सगळं वाईट धंदे सोडले, वाईट वागणं सोडलं, सप्तव्यसनं सोडले, देवता भक्ती सोडली आणि ईश्वराची दास झाली आणि ईश्वराची भक्ती करायला लागले. आपल्याला त्यांना तिथं देवाकडून कळालं, आपल्याला ह्या साधू संतांच्या निमित्ताने आपल्याला कळलं आहे. आणि एवढं कळूनसुद्धा जर आपण आज ते सोडणार नसेल, त्याच्यातून बाहेर पडणार नसेल तर आपल्याला काय फायदा होणार आहे? आपल्याला मग देवता येणार, आपलं बी पोट फाडणार, वाजत गाजत नरकाला घेऊन जाणार. हे मी नाही बोलत आहे बरं का. नाही तर तुम्ही म्हणाल की तू काय आमचं नरक चिंततो काय. जे वास्तव शास्त्रात सांगितले तेच मी तुम्हाला सांगतोय. उद्या मी जरी अनुसरलो नाही, माझा जरी देवाच्या ठिकाणी दासभाव झाला नाही तर माझाही कार्यक्रम तसंच होणार. मला बी देवता वाजत गाजत नरकाला घेऊन जाणार आहे. आणि हे आम्हाला कळालं आहे म्हणून आम्ही घरी होतो, कामधंदे भरपूर होते, मुलं बाळं आता मोठे झाले, त्यांचं लग्न कार्य करायचे, तरी आम्ही बाबांना सांगतो, बाबा होईल हो, आम्हाला तुमच्यासोबत येऊ द्या 4 दिवस, आमच्या डोक्यात काहीतरी 4 ज्ञानाचे शब्द पडतील, आमची जीवनात काही आध्यात्मिक प्रगती होईल. ही प्रगती होतच राहणार आहे. एखाद्याने कोटी रुपये कमवले तरी त्याचा प्रपंच चालतो, एखाद्याने लाखो रुपये कमवले तरी प्रपंच चालतो. गावात एखादी वयोवृद्ध म्हातारी, ती काही कमवत नाही तरी ती बिचारी जगते, तिचासुद्धा प्रपंच चालतो. प्रपंचाचं काय धरून बसले? हे सगळं होणार आहे. पण हे ज्ञान झालं तर हा भाव येणार तुमच्याकडून. नाही तर आपल्या ठिकाणी असं राहतं, एखाद्या घरातला कुटुंबातला मोठा सदस्य राहतो आणि त्याला वाटतं मी करतोय म्हणूनच हे सगळं चालू आहे, माझे पोरं बाळं, हे नातेवाईक, हे सगळं माझ्यामुळंच चालू आहे. आपल्या ठिकाणी इतकी अहंता आहे, अज्ञान असल्यामुळे इतका अहंकार आहे, आपल्याला वाटतं आपण करतो म्हणून चालू, आपल्यामुळं काहीच चालत नाही. देवाने एक कुष्टीचा दृष्टांत सांगितला आहे. तो व्यापारी होता, त्याचा इतका मानपान होता, पण त्याला कुष्ठ झालं, तो आथरूनच खिळला. काही त्याच्यामुळं त्याच्या घरातलं कोणाचंच काही राहिलं नाही. उलट नवीन त्याच्या सेवा केली, थोडी घरच्यांनी वगैरे, नातेवाईकांनी, सगळ्यांनी त्याची सेवा केली. नंतर तेच घरचे लोक असा विचार करायला की हा एकदाचा गेला तर बरं होईल. आणि हे तुम्ही आजही डोळ्यासमोर आपण आजही अनुभवतो बरं का. आजही कुठं ना कुठं प्रत्येक गावात, शहरात
कुठं ना कुठं घरामध्ये एखादा असा व्यक्ती जर महिना 2 महिने 6 महिन्याचा आजारी पडला आणि त्याचं जर संडास लघवीक त्याची करावं लागली ना, सगळे म्हणतात हा गेला तर बरं होईल. आपण सुद्धा बाहेर येऊन म्हणतो की अरे लईच हाल होती याची, हा गेला तर बरं होईल. पण असं कधी म्हणू नये बरं का. कोणाचं आपण बोलायचं आणि तिकडं तो गेला तर कर्म लागून जातं, नकळत कर्म लागून जातं. आपण उलट देवाला म्हणायचं देवा त्याला बरं कर, हे कर, अशी प्रार्थना करा. कारण ह्या तोंडातून निघालेली देवता इतकी कार्याला इतकी एकाग्र आहे, ती तिच्या कामामध्ये किंचितसुद्धा हे करत नाही. देवता जसं आज आपण समाजामध्ये एखादा कलेक्टर नेमलेला आहे, एखादा डॉक्टर असेल, वकील असेल, इंजिनियर असेल, हे आपल्या कामात हायगाई करतात. पण देवता आपल्या कामात हायगाई करत नाही. या ब्रह्मांडाच्या व्यापारासाठी त्यांना नेमलेलं आहे. आणि कोणाचा निस्ता मानसिक उल्लेख झाला तरी ती धरून घेतील, लगेच त्याचं त्याला फळ लगेच देऊन टाकते तिथल्या तिथं. म्हणून आपण बोलताना सुद्धा मनात विचार करताना बोलताना सुद्धा विचार करावा. तर मग आचार्यांना हे समजलं म्हणून आचार्य तिथे दास्य करायला लागले. आता मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला दास्यापर्यंत जायचं आहे. तुम्हाला कर्माचे प्रकार सांगितले, मानसिक कर्म, वाचिक कर्म, प्रारब्ध कर्म सांगितले. पण याच्यातून मुक्त होण्यासाठी सुद्धा देवाने उपाय सांगितलेले. त्याच्यातून मी तुम्हाला एक लेहतून तुम्हाला सांगतो. पूज्य सारंग पंडित होते. त्यांनी देवाला एक दिवस आपल्या घरी उपाराला बोलवलं. त्यांनी उपार वगैरे झाला, आरोगणा वगैरे झाली, पूजन झालं देवाचं, आणि थोडं आराम होऊन देव विहारणाला त्यांच्यासोबत चालले होते. मध्ये एक पाण्याचा ओढा लागला आणि ते ओढा लागल्यानंतरून देव सहज ओढ्याच्या पलीकडे गेले. आता हे सारंग पंडित जे होते, पूज्य सारंग पंडितांना तिकडे ओढ्याच्या पलीकडे काय जाता येईना, कारण त्यांची उडी एवढी लांब जात नव्हते. मग ते देवाला म्हटले, देवा तुम्ही तर परमेश्वर आहे, तुम्ही तर सहज तुम्ही अवलीळा करून तुम्ही पलीकडे गेले, पण मला तर काही येता येत नाही, मी कसा पलीकडे येऊ. मग देवाने आपला श्रीकर पुढे केला आणि देवाच्या श्रीकराला नुसता स्पर्श होतो कुठं नाही होतो, तेच सारंग पंडित त्या ओढ्याच्या पलीकडे गेले. त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणे देवा हे कसं काय झालं. अहो मी तुमच्या श्रीकराला स्पर्श नाही झाला, तेच मी इकडे पलीकडे आलो. देव म्हटले अरे बाबा हे काय धरून बसला तू, या साध्या ओढ्याच्या इकडे आला, याचं काय तुला नवल वाटतंय. तू जर अशाच अर्थतेने माझ्याकडे आला तर मी या संसाराच्या पलीकडे तुला घेऊन जाईल, या संसाराच्या भवसागराच्या पलीकडे तुला घेऊन जाईल, म्हणजे माझ्या परमधामाला तुला घेऊन जाईल. आता सारंग पंडितांना ते खूपच आश्चर्य झालं होतं. पुढे गेल्यानंतर ते म्हणतात देवा मग त्याच्यासाठी काय करावं लागेल. देव म्हणे ते अनुसरा, मग आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ, म्हणजे तुम्ही आमचं व्हा. अनुसरा म्हणजे सगळ्यांचा त्याग करून तुम्ही आमचं व्हा, आमच्या ठिकाणी आमचं सेवादास्य करा. अशा जर भावाने तुम्ही आमच्याकडे राहिले तरी आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. कारण जेव्हा देवमाईसा होते, देवमाईसा देवाला म्हणते, जेव्हा हे कुष्ट्याचा दृष्टांत सांगितला आहे देवमाईसाला, मी जास्त वेळ घेत नाही ती लीळा सांगून, त्यावेळेस देवमाईसा म्हणते तेव्हा मी अनुसरेल, मग असं तसं. देव म्हणते बाई दासोहून न पुरे नाही का, म्हणजे मी देवा तुझा दास आहे, एवढा भावाने तुम्ही आमच्याजवळ राहा. नका पहाटे 3ला उठू, 4ला उठा, नाही 4ला जमलं 5ला उठा, नका 10 घरी भिक्षा मागू, 2 घरी भिक्षा मागा, नका तुम्ही खूप काही लोकांना मार्गदर्शन करू, स्वतःचे 4-5 सूत्रांचा थोडीसा आचार केला तरी आम्ही तुम्हाला मुक्तीला नेऊ. मग ह्या पूज्य सारंग पंडितांनी देवाला पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी आसन झालं. देवाने त्यांना एक दृष्टांतसुद्धा दिला की माकडीन असते म्हणे, माकडीन तिचं जे पिल्लू ते पोटाला चिटकलेलं असतं आणि ते पिल्लू ती ह्या फांदीवरनं त्या फांदीवरती घेऊन जात असते. तर बघणाऱ्याला काय वाटतं की ते पिल्लू पडेल, पण ते पिल्लू पडत नाही. का पडत नाही तर देव सांगताय, हा दृष्टांत सारंग पंडितांना देव सांगताय की त्या माकडीनीने आपल्या पिल्लाला पलीकडे घेऊन जाण्याची व्यवस्था जाणलेली आहे आणि त्या पिल्लाने आपल्या आईला कसं धरायची याची व्यवस्था, याचं ज्ञान त्या पिल्लाला आहे. त्यामुळे ते पिल्लू पडत नाही आणि ती आई पण त्याला सुटून देत नाही. तसं देव म्हणतात आम्ही तुम्हाला या संसाराच्या भवसागराच्या पलीकडे म्हणजे आमच्या मोक्षधामाला घेऊन जाण्याची सगळी सिस्टम आम्हाला माहिती आहे, ज्ञान आम्हाला आहे. तुम्ही अनुसरायचं ज्ञान तुम्ही घ्या, परमेश्वराला धरण्याचं चिटकण्याचं ज्ञान तुम्ही घ्या, म्हणजे तुम्ही त्या आमच्या धामापर्यंत पूर्ण पोहोचाल. आता पूज्य सारंग पंडितांचं थोडंसं जरा हे झालं, वाहिबल झाले. ते का वाहिबल झाले, कारण त्यांना अनुसरण म्हटलं का आपल्याला जसं कोणी म्हटलं ना दीक्षा घ्या, अनुसरण घ्या, का आपण लय डिस्टर्ब होऊन जातो. का घरचं कुटुंब नातेवाईक एवढं खायला प्यायला चांगलं, शेतीवाडी गाड्या घोड्या आज सगळं आहे, हे सगळं कसं सोडायचं. तेव्हा पूजनीय सारंग पंडितांकडे पण देवामुळे त्यांना सगळं प्राप्त झालं होतं. त्यांना राजब्राह्मण म्हणून मान्यता भेटली होती, राजाकडून त्यांना यायचं दान वगैरे यायचं, त्याच्यामुळे त्यांच्याकडे शेतीवाडी खायला प्यायला मानपान भरपूर होता. त्यांना ते सुटत नव्हतं. ते पण त्यांना पण वाटायचं अनुसराचं म्हटलं की त्यांचं थोडंसं हे व्हायचं, आयला देवा हे कसं सोडायचं, मी एवढं भोग मस्त जीवन जगतो हे कसं सोडायचं. आपलं बी ते होत असतं, आपल्याला तसंच वाटत असतं. पण आपल्याला समजून घ्यावं लागेल, देवा
पूजनीय माईम सारंग पंडितांनी देवाला विचारलं की देवा ठीक आहे तुम्ही म्हणता ना अनुसरा चला ठीक आहे मी अनुसरतो म्हणे, पण अनुसरल्यानंतर मला काय फायदा होणार ते सांगा म्हणे. मी जर देवाच्या ठिकाणी अनुसरलो तर मला काय फायदा होणार ते सांगा. आणि मग देवाने उदाहरण प्रकरणामध्ये त्यांना सांगितलं जर तुम्ही अनुसरले आमच्या ठिकाणी तर मानसिक कर्म ते नाश पावतं. म्हणजे जेवढं काही तुम्ही मानसिक कर्म केलं जितकंही असेल तितकं, म्हणजे ह्या क्षणापासून अनुसरल्यापासून किंवा तुम्ही प्राप्तीला जाण्यापासून तर जिथून तुम्ही मायेच्या तामातून निघाले त्या कितीतरी सृष्टी जेवढे काही तुम्ही कर्म केले असेल ते क्षणात थांबून जातं. कल्पना करा की एका क्षणात माणूस मनामध्ये किती विचार करतो. आणि जर तुम्ही अनुसरले तर लाखो जन्माचे तुमचे मानसिक कर्माचे जे काही भोग आहे देव तर तुम्हाला भोगवणार आहे ते क्षणात नासून जाणार आहे अनुसरल्यामुळे. किती मोठा लाभ आहे. आज तुम्ही 1,00,000 रुपये घेऊन जा डॉक्टरला एक इंजेक्शन टोच, माझा एक कोंबड्याचा जन्म नासून टाक किंवा माझं मानसिक कर्म नासून टाक. डॉक्टर म्हणशील माझेच नासले नाही तर मी तुमच्या पुढे नासू. तुमचं पोट बरं करतील, डोकं बरं करतील, पण कर्म नासू नाही शकत. देवाने त्यांना सांगितलं की मानसिक कर्म तुमचे नासून जातात. नंतर जे वाचिक कर्म आहे ते सुद्धा नासून जातात आणि जे प्रारब्ध कर्म आहे तेच भोगावं लागतात. याच्यासाठी देवाने एक उदाहरण पण दिलं की मानसिक जे कर्म आहे ते कसे नासले जातात. आपण जमीन असते जमीन आणि जमीनची मशागत करतो आणि त्याच्यामध्ये आपण बी पेरतो, पण काही कारणास्तव आज लोक खूप फ्रॉड झालेले समाजामध्ये. शेतकऱ्याला फसवणारे ते सगळ्यात जास्त झालेले. त्यांना शेतकऱ्याची काही जाणीव नाही आहे. चुकीचं खोटं बी दिलं जातं आणि ते बी टाकून ते पेरलं जातं पण ते उगतच नाही. तसं आहे मानसिक कर्म. आपलं जे बी म्हणजे ते मानसिक कर्म आपण टाकलं त्या भूमीत पण ते उगलत नाही, म्हणजे त्याला काही फळच आलं नाही. ते वाढलं पाहिजे होतं, त्याला बाजरी यायला पाहिजे होती पण ती आलीच नाही, ते तिथंच नासून गेलं. म्हणजे अशा पद्धतीने आपलं कर्म फळालाच येत नाही, ते नासून जातं अनुसरल्याचे. बरं का, फक्त अनुसरल्याचे लक्षात ठेवा. नंतर जे वाचिक कर्म आहे ते कसं परमेश्वर सांगतात नासतात की आपण बी पेरलं, आपल्याला बाजरीला ते हे पण आलं, झाड पण उगलं, पण त्या फळ यायच्या आत दुष्काळ पडतो आणि पीक वाळून जातं, जागेवर वाळून जातं की नाही. फळ यायच्या आता हे तुम्हाला सोपं उदाहरण आहे तुमच्या समाजासाठी, लगेच तुम्हाला लक्ष देईल. तुम्ही रोज बघतात ते बरंच दुष्काळ पडत राहतं. आपली अशी परिस्थिती होत राहते. कांदे लावले, फळ यायच्या हातात पाणी संपतं, जळून जातात, म्हणजे त्याला फळच येत नाही. तसं वाचिक कर्म आपले जे प्रारब्ध कर्म आहे तेच भोगावं लागतात. पण पुढे देवाने सांगितलं या प्रारब्ध कर्मात सुद्धा परमेश्वर ते कर्मामध्ये सुद्धा कमी करून टाकतात. कसं करून कर्म कमी करून टाकतात त्याच्यासाठी देवाने एक दृष्टांत सांगितलं आहे की एक कुणीतरी व्यक्ती असतो, तो व्यापारी असतो, व्यापारात त्यांनी लोकांचं भरपूर कर्ज घेतलं असतो. त्याला दंडियाचा दृष्टांत म्हणून आपल्या याच्यात धर्मात सांगितलं जातं. आणि त्यांनी खूप कर्ज घेतलेलं असतं. आता ते कर्ज घेतलेलं असल्यामुळे काय होतं की घरातून बाहेर निघाला का हा धरतो, माझे कर्ज दे, माझं घेतलेलं कर्ज दे. तिथून तो काही 1,000-500 त्याला देतो, त्याच्याकडून सुटका करतो. पुढं गावात जातो तो लगेच दुसरं धरतो, अरे ते माझे उसने पैसे गेले ते मला दे. त्याच्यातून सुटतो नाही तर तिसऱ्या लगेच पकडतो, तिसरा म्हणतो. आता हे उदाहरण तुम्हाला खूप सोपं आहे कारण रोज हे आपल्यासमोर कुठं ना कुठं रोज कोणा ना कोणाबाबत हे घडत असतं. आणि त्या कर्जाने तो विटून जातो. ते लोक त्याला त्रास देणं काही बंद करत नाही. मग तो काय करतो, गावामध्ये एक राजा असतो, त्या राजाला तो क्षरण जातो. राजाला क्षरण गेल्यानंतरून तो राजा पाहतो की अरे माझ्या नगरीतला हा माझा एक जनलोक आहे, हा याचं काही अडचण असेल तर याची अडचण दूर करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि मग राजाला शरण गेल्यानंतर राजा काय करतो, सगळ्या कर्जदारांना बोलून घेतो आणि सांगतो की याचं 50% आहे ना कर्ज, यांनी 1,00,000 रुपये गेले ना, 50% कर्ज म्हणजे 50% म्हणजे 50,000 याला माफ करून टाका. आता राजाचा आदेश आल्यानंतर कोण नाही ऐकणार आहे. असं आज आपल्याला मोदींनी सांगितलं की शेतकऱ्यांचं कर्ज माफ, बँक येऊन तुमच्याकडे कर्ज वसूल करणार आहे काय? तुम्ही लगेच सांगा हो ही बातमी कर्ज माफ झाले, ते काढून टाका उतार्यावरून तुमचं नाव वगैरे, कारण आम्हाला मोदी साहेबांनी कर्ज माफ केलेले. तसं त्यावेळेस राजाने जर आदेश दिला तर त्या व्यापाऱ्यांना बी त्याचं कर्ज जे आहे ते 50% माफ करावं लागलं. राहिलेल्या 50%ची व्यवस्था करून दिली. देवाने सांगितलं की कवडे नाही, त्या राजाने सांगितलं की याच्या 1,00,000चं आहे ना ते आता 1,000त घ्या, 1,000चं जे आहे ते रुपयात घ्या. म्हणजे जिथं तुमचं बोट हात तुटणार असतो तिथे फक्त बोटाला टोचल इतकं त्याला दुःख द्या. देवतेच्या बाबतीत जर बघितलं तर असं आहे. आणि आपल्या बाबतीत जर 1,00,000 रुपये असेल तर 1,000 रुपयात त्याला माफ करून टाका. अशा पद्धतीने त्या व्यापाराच्या स्थानी आपण आहोत. आणि कर्ज कोणाचं घेतलं, या सगळ्या देवतेचं कर्ज आपल्यावरती आहे. आणि ह्या देवता आपल्या मागं पळत राहत्या. आता संसारात तुम्ही बघा, आम्हाला अशी लोक भेटतात ते सांगता अरे कालच पोराला डेंगू झाला, त्याला बरं केलं नाही तर लगेच बायकोला आजारी पडली, लगेच बायकोला डेंगू झाला, बायकोला बरं केलं नाही तर लगेच मला ॲडमिट करावं लागलं, माझं गाडीवरनं पडलो, पाय मोडला. इतकं संकटाच्या मागं संकट, संकटाच्या मागं संकट येत राहता आणि त्याचं पार कंबरड मोडून जातं.
तो म्हणतो आता नको नको वाटतं, माझ्या शाळेमध्ये मी शिक्षक आहे, मी पण एक माझा एक सहकारी मित्र आहे, त्याला काही देवधर्माचं ज्ञान नाही आणि त्याला तो रोज आला का घरच्या घरांना सांगत राहतो, सरला एकटं एकटं वाटतं, पोराला बरं केलं का बायको आजारी पडते, बायकोला बरं केलं का मी आजारी पडतो आणि असे संकट येतच राहतात. आता मी लगेच माझ्या डोक्यात लगेच मी याचं चिंतन केलं, त्याला मी सांगितलं धर्म पण तो काही बदलत नाही आणि मग हे त्याचं रडगाणं चालू राहतं. तर देवता हे एका पाठीमाग कर्म आपल्याला भोगत राहतात. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, परमेश्वराला अनन्यभावे शरण जावं लागेल. जर तुम्ही परमेश्वराला अनन्यभावे शरण गेले, आता जे प्रारब्ध कर्म झाले, मानसिक अनुसरण तर गेलं, वाचिक गेलं, आता जे प्रारब्ध झाले ते जर 100% असेल तर देव 50%, तिथे बी देव त्यांना सांगतं की याला 50% माफ करा. राहिलेले 50% कर्ज आम्ही जेव्हा सांगू, आम्ही जिथे सांगू त्याच वेळेत तिथेच यांना ते भोगवा. ही एवढी चांगली देवाने आपल्यासाठी व्यवस्था करून दिलेली आहे. मी तुमची सुरुवात कामधंद्यापासून केली, नंतर आध्यात्मिक त्याला काय म्हणतात, कर्म म्हणतात, ते कर्म कोणते असतात त्याच्याविषयी तुम्हाला मानसिक वाचिक शारीरिक कर्म सांगितले आणि हे कर्माचे कसे लेप लागतात, कसे देवता आपल्याला दुःख भोगवते हे मी तुम्हाला सांगितलं आणि त्यातून मुक्तीचा मार्गसुद्धा स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सांगितलेला आहे, तो मी तुम्हाला सांगितला आहे. आज जो जीव अनुसरेल त्याचे मानसिक कर्म नासणारे, वाचिक कर्म नासणारे, फक्त राहिलेले प्रारब्ध कर्म लक्ष कवडे नाही आपल्याला फक्त भोगावं लागणार आहे. त्यामुळे आणि ते बी नासण्याचं देवाने अजून एक उपाय सांगितलेला आहे, अप्राप्ती भावा आणि दुःख करा, अप्राप्तीचं दुःख करा, परमेश्वराच्या साधनाचं दुःख करा, शास्त्राचं दुःख करा, देव न भेटल्याचं दुःख करा. किंचित दुःखे पाप नाशे, म्हणजे अनंत कर्माच्या राशी नासतात, तुमचं पाप नासतात, असं देवाने आपल्याला याच्यातून मुक्त होण्याचा मार्ग सांगितलेला आहे. मी माझा विषय तुमच्यासमोर मांडताना खालून मला जे समजले माझ्या पद्धतीने मांडलं, मी काय फार विद्वान आहे असं नाही, मला जे समजले मी माझ्यासाठी चिंतन केलं. काल मी रस्त्याने चाललो होतो आणि मी सहज विचार केला की मी इकडे कसा कन्वर्ट झालो. पहिले मी कामधंदे करतो त्याला मी कसं महत्त्व द्यायचो, नंतर थोडंफार देवधर्म कळायला लागलं, कर्म समजायला लागलो, कर्मातून आला तर मी दास्याकडे कसा कन्वर्ट झालो, ही शास्त्र मला कळालं. शास्त्रातून मला आता लक्षात आलं की दास्य करावं लागेल, ते मोचक आहे, दास व्हावं लागेल देवाचं. दास होणं म्हणजे काय, अनुसरणं म्हणजे दास होणं आहे, हे मला कळालं आणि हे मी तुमच्यासमोर माझ्या तुटक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला. काही लीळा सांगताना, काही दृष्टांत सांगताना, काही वचन मानताना माझ्याकडून चुकीचा शब्द उच्चारला गेला असेल किंवा चुकीची तुम्हाला थोडीफार माहिती केली असेल, देवाकडेही क्षमा मागतो आणि ज्या गुरुजनांकडे क्षमा मागतो, तुमच्या सगळ्यांकडे क्षमा मागतो आणि माझ्या लांबलेल्या शब्दांना विराम देतो. दंडोत प्रणाम.